म्हणजे एकट्यात 7 लिटर. पहिल्या येतातली गाय 7 लिटर दूध, जात खिल्लार 7 लिटर दूध देणे, हे विदर्भामध्ये मी चॅलेंज करतो कोणापासून असतं. म्हणजे विदर्भातली एकमेव दूधदारू खिल्लार. गुड नाही, शहद, काजू, बदाम, किशमिश, अक्रोड, खजूर हे सगळं आपण याच्यात प्रोव्हाइड करतो जनावरांना. आम्ही एक व्हिडिओ बघितली होती ज्याच्यामध्ये नितीन गडकरी साहेबनी स्वतःहून म्हटलं होतं का ते एका गाईचं तूप खाल्लंय, ज्या गाईच्या तुपामध्ये ते गाय मावा खाते, काजू बदाम किशमिश खाते. तर आमचं असं आहे, आमची पण गाय आता काजू बदाम किशमिश खात आहे, तर आम्ही पण त्यांना प्रोव्हाइड करू शकतो. मीठ टाकून याचा पूर्ण एक आपण कॉन्सन्ट्रेट बनवतो आणि तोच कॉन्सन्ट्रेट आपण सकाळी भिजवायचा, संध्याकाळी टाकायचं, संध्याकाळी भिजवायचं, सकाळी टाकायचं. आणि हा कॉन्सन्ट्रेटचा रेशिओ खूप कमी आहे. अर्धा केजी ज्या आपल्या मोठ्या ज्या लहान गाई आहे त्याला अर्धा केजी सकाळी, अर्धा केजी संध्याकाळी. कोणत्या नसलमध्ये ते? हा आपला आहे, हा खिल्लार नसलचा बुल आहे. आणि हा आपला जो बावधन म्हणतो आपण कर्नाटकचा, जे यांची कर्नाटकी जे ब्रीड आहे ते यांच्याजवळ आली आपल्यापाशी. मला याच्यामध्ये कांग्रेज आणि गौडव हे 2 ब्रीड आपल्याला. तरी गौडव जसं आता खिल्लार मध्ये आपण ठेवतो की म्हणजे एक खिल्लार सगळ्यांच्या इकडे, जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये अगर तुम्ही मराठवाड्यामध्ये जाल तर तिथे कसं आहे, त्यांच्यापाशी 10-20 लिटरचे HF गाई असतात आणि त्यांच्यापाशी एक खिल्लार राहील. हेच माझं पण म्हणणं आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या नागपुरामध्ये सगळ्यांनी, विदर्भामध्ये आपली विदर्भाची एक ब्रीड आहे गौडव, तर तिला वाढवण्यासाठी जेवढे डेअरीचे उत्पादक आहे किंवा जेवढे आपले शेतकरी आहेत त्यांनी एक गौडव गाय आपल्या दारामध्ये. नमस्कार मंडळी, तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नागपूर शहरातील श्रीनाथजी फार्म्स येथील देशी गोवंशाचा छंद बघणार आहोत आणि या फार्मवरील खुराकाचं जे व्यवस्थापन आहे ते सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी गिरीश पांडुरंग मेहर. आमचा हा श्रीनाथजी डेअरी फार्म दिगोरी, महालगाव, नागपूरमध्ये आहे. भंडारा रोडला आपला नागपूरपासून, पारडीपासून 11 किलोमीटर दूर आपला हा छोटासा फार्म आहे. इथे आम्ही आम्ही विविध प्रकारच्या ब्रीडच्या गायी आणल्या आहे. म्हणजे आमचं एक छोटंसं ब्रीडिंगचं काम आहे. माझं प्रोफेशन तसं मेडिकल प्रोफेशन, मी मेडिकल प्रोफेशनमध्ये आहे. तर हा माझा एक छंद आहे. आमचा वडिलोपार्जित काम होता. माझ्या आजोबांकडे पर्यंत त्यांच्यापाशी म्हशी होत्या. मग आमचं थोडंसं ब्रेक झालं. म्हणजे घरी गायी होत्या पण अशा दुधारू गायी किंवा ब्रीड्सच्या गायी नव्हत्या, अशाच दोघं नॉर्मलवाल्या. त्याच्यानंतर आपण मी 3 वर्ष आधी आपली हे जे पहिली गाय आहे, आता तुम्ही अंदर या आमच्या शेडमध्ये, हे आमची जे पहिली गाय आहे तिचं नाव सरस्वती आहे. हे आपण पुण्यावरून एका साधारण माणसांकडून घेतलेली गाय आहे. त्यांनी आपल्याला हे 3 वर्ष आधी दिली होती. जेव्हा छोटीशी कालवड होती तेव्हा आपण आणली होती. आता हिने आपल्यापाशी राहून हिचं बॉडी स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता. हिचा काठा, हिचं खोंड, हिचे शिंग, हे सगळं आपण काहीच केलं नाही आणला आजपर्यंत, तरी हिनं एकदम परफेक्ट हे दिला. हिचा जो रिझल्ट आहे तो आपण बघू शकतो. त्याला थोडा बाहेर काढतो, नाही काढला तरी होते. हां, तो आमचा हिचाच रिझल्ट आहे. तो आपले मजीद पठाण साहेब आहे इंदापूरचे, त्यांचा सम्राट नावाचा बुल आहे, त्याचा तो रिझल्ट आहे आपल्यापाशी. त्याचा सिमन आपण तिकडून आणला होता. हे आता आपली दुसरी गाय आहे. हे आपण सलगरी खिल्लार म्हणतो आणि कोणी कोसा खिल्लोडी घेतली आहे. खिल्लारचीच आहे ते बावधन, म्हणजे आपण कर्नाटककडे. तर त्यांच्यासोबत हे गाय आपण आणली होती. ही गाय आपण जेव्हा आणली होती तेव्हा हे पण लहानच होती. आता 6 महिने झाले आपल्यापाशी आहे. आता हिला आपण जे खिल्लारचे खूप ते मजीद पठाण साहेबांकडचाच पाखऱ्या नावाचा बुल आहे, तो पण काळा कपिला बुल आहे, त्याच्याकडून हिला फळवली आहे. 1 महिना झाला आता फळून. आता बघू का गाप झाली आहे की नाही झाली आहे. काय हिची एज आता समजा 2 दाती आहे, 2.5 वर्ष आहे. आता ह्या दुसरी गाय जी आपण ही आता गीर नसलची गाय आहे ही आपली. हे म्हणजे माझ्या शेतातलीच आहे. ती आई शेतात होती माझ्या, ती थोडी मरण पावली. तिचा पहिले येतात 12 लिटर दूध होता पहिल्या येतात, त्याच्यामुळे हिला मी आता आपल्यापाशी ठेवली आहे.
हे ही थारपारकर क्रॉस हरियाणा अशी आपण हिला म्हणू शकतो. तर ही जे कालवड आहे हिला आपण म्हणजे आताच आपण नुकतंच आणली आहे आपल्यापाशी. तर किती वयाची आहे साधारण? ही आपल्याला ज्यांनी सांगितली त्यांनी आपल्याला 2.5 वर्ष हे हिचं वय सांगितलं. आणि सध्या ही मतलब पडवली खाली आहे. आपण हिला हीटवरती आल्यानंतर पडू आणि हिला आपण थारपारकरच्याच याच्यावरती, कारण की खूप कॅरेक्टरिस्टिक्स हिचे थारपारकरचे आहे. आणि ब्राह्मण जो बोलवता त्याच्या तिचीच कालवड आहे. असं ब्राह्मण 200 तिचा काहीतरी आहे म्हणे, इथे आपल्याला आयडिया नाही. आणि आता या जोडीबद्दल या जोडीबद्दल आमच्या दादा सांगतील. माझे नाव रवी कैकाडे आहे आणि गोरे आहे होते आमचेवाले. हे शेतीसाठी आणले होते. पहिले तर आम्ही याच्यासाठी आणले होते पटासाठी, पण हे आता शेतीमध्ये लावले आम्ही. म्हणजे काही काळ्यांनी पटात पण आपला हो केलं होतं ना. याने एका वेळेस नेलं होतं आम्ही पटाला. पट वगैरे काढला, पण ते आपल्याला एक बरं नाही वाटलं. हे का आपल्याला शौक पाणी करायचे ना, एक आपल्या घरी बाबा असावा, आपल्या दावणीचा भाषा शान असली पाहिजे बस आपल्याला. तर हे कोणत्या मार्केट मधून आणलेली आहे? ती आणली होती आम्ही ना इथून. त्याला काय म्हणते, त्याचं गाव भंडाऱ्याच्या समोर आहे, म्हणजे तिरोडा मधून. आता साधारणतः किती दात झालेले आहे वगैरे? 4 दात. आणि शेती कामात चांगली एकदम. हे आमचे हे या फार्मचे जे आहेत करता धरता म्हणजे जरी मालक इथे नसले तरी हे सर्व सांभाळून घेतात. तर पहिल्यांदा आपलं नाव सांगा. तर तुम्ही इथे किती वर्षापासून आपली सेवा देत आहेत? शेतीच्या काम करत 2-3 वर्ष झाला मी इकडे जावत. तर तुम्हाला या गाईमध्ये काम करून कसं वाटते? काम म्हणजे आम्ही शेतीचं काम करून आहोत ना, शेतीचं करणं आहे आम्हाला. आणि आनंद वाटतं काम करून? आनंदच वाटते, चांगलंच वाटतं आम्हाला. कंपनीच नाही वाटत. म्हणजे मातीशी जुळून राहण्यात तुम्हाला फार आनंद म्हणजे मी मग सांगतो तुम्हाला. तर मित्रांनो, आपण अनेक फार्म बघितले असेल, पण आणि अनेक लोक बघितले असेल त्यांचं जे व्यवस्थापन असते खुराकीचं, तर आजपर्यंत मी तर नाही बघितलं आहे. तुम्ही बघितलं असेल तर कदाचित मला माहीत नाही. तर यात आता आपण एकदम खतरनाक अशी फीड बघणार आहोत. तर गिरीश दादांना मी विनंती करतो की ते दाखवतील. हे बघा, झूम करा. तर मित्रांनो ओळखून घ्या. आता याच्यात सांगण्याची तर काही मला गरज वाटत नाही. हे याच्यात आपला समोरच आहे. आणि इथंच आहे. आणि असंही नाही का आम्ही देत नाही. याच्या अंदर हनी पण आहे. याच्यात शहद, आपला गुड नाही, शहद, काजू, बदाम, किशमिश, अक्रोड, खजूर हे सगळं आपण याच्यात प्रोव्हाइड करतो त्यांना. आणि हे द्यायचं मेन कारण काय आहे? कारण काहीच नाही आहे, पण आपली एक आवड असल्यामुळे, आपल्याला एक कॉन्टॅक्ट असल्यामुळे आपल्याला हे प्रोव्हाइड झालं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला जो आहे हा छंद म्हणून, सेवा म्हणून आहे. आता आमचे आम्ही एक व्हिडिओ बघितली होती ज्याच्यामध्ये नितीन गडकरी साहेबनी स्वतःहून म्हटलं होतं का ते एका गाईचं तूप खाल्लंय, ज्या गाईच्या तुपामध्ये ते गाय मावा खाते, काजू बदाम किशमिश खाते. तर आमचं असं आहे, आमची पण गाय आता काजू बदाम किशमिश खात आहे, तर आम्ही पण त्यांना प्रोव्हाइड करू शकतो. आता तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी हे सांगत आहोत, आमच्या इकडे पण जे डाईट आहे तो पण एक नंबर आहे. आता आपण आपल्या डाईटच्या सेक्शन कडे जाऊया. फीड असतो, तर ह्या सेक्शन मध्ये आपला जो फीड डेव्हलपमेंटचा सेक्शन आहे तो इथे आपण पूर्ण जे खुराक आहे आपली हे आपण देतो. तसं आता आपली जे हे मेन खुराक आहे याच्यामध्ये आपला मेथी, ज्वारी, बाजरा, आपलं मक्याची चुनी, आपली ढेप, आपली सरकी ढेप आणि आपली तुवल चुनी, हे सगळं मिक्स करून त्याच्यात हळद टाकून याच्यात आपली मीठ टाकून याचा पूर्ण एक आपण कॉन्सन्ट्रेट बनवतो. आणि तोच कॉन्सन्ट्रेट आपण सकाळी भिजवायचा, संध्याकाळी टाकायचं, संध्याकाळी भिजवायचं, सकाळी टाकायचं. आणि ह्या कॉन्सन्ट्रेटचा रेशिओ खूप कमी आहे. अर्धा केजी ज्या आपल्या मोठ्या ज्या लहान गाई आहे त्याला अर्धा केजी सकाळी, अर्धा केजी संध्याकाळी. म्हणजे मोठी गाय आहे दूध देत आहे तिला आपण फक्त 1 किलो देतो, सकाळी 1 किलो 2 किलो. आणि त्याच्यासोबत आपण हे आपलं जे पॅलेट फीड्स आहे हे देतो.
देतो त्यांना. गाईंना आपण आपलं जे मिनरल मिक्सचर आहे, हा, तर मिल्क चार्जर म्हणून एक जे प्रोडक्ट येते हो, हो. मार्केटमध्ये, हा मिल्क चार्जरच आपण प्रोव्हाइड करतो आपल्या गाईंना. हा. तर हेही आपल्याला याचाही खूप चांगला रिझल्ट आला. म्हणजे याला हे आपण देऊन राहिलो ना, तर असं काही दुसरं व्यतिरिक्त द्यायची काही आणि गरज याच्या नाही. व्यतिरिक्त आपण वैरणीचा विषय घेतला तर कोणते कोणते वैरण आपण? बघा, आपण आतापर्यंत वैरणीमध्ये आपण चनाचुरी देतो, मक्का चुरी देतो. कधी कधी काय होतो आपल्यापाशी, जसं गवांडा म्हणतो आपण, गहूचा जो राहतो तोही आपला आता गवांडा चालू आहे. जेव्हा चना खतम होणार त्याच्यानंतर चनाचा जो आपला चना आपण कल्टिवेट करतो, तर त्याचा चण्याचा कुटार भेटणार. तर ते कसं जे आपल्याला अवेलेबल आहे त्या अवेलेबिलिटीच्या हिशोबाने आपण देतो. आणि दुसरी गोष्ट, आपल्यापाशी नेपियर ऑल टाइम अवेलेबल आहे. म्हणजे ग्रीन फॉडर मध्ये आपल्याला ग्रीन फॉडर आपण 50% ग्रीन फॉडर देतो. हा. तर 50% मध्ये आपल्यापाशी नेपियर आहे. ज्वारी होती, आताच आपण कट केली तिला. ज्वारी होती, आपण मक्का लावला होता. म्हणजे असं आपण सीझन वाईज आता आपण ज्वारी लावणार. ज्वारी आणि बरसीम आपण चालू ठेवू. म्हणजे ग्रीन फॉडर पण आणि वेट फॉडर पण. आपला सुखा और गीला दोन आपण करतोय. आपण ही सध्या जी गाय बघत आहे लाल कलरची, ही कोणत्या जातीची आहे? ही दादा, ही प्युअर मिल्क लाईनची सायवाल आहे. अशी सायवाल गाय नागपुरात भेटणे लाभन भेटून जाईल तुम्हाला. खूप शोध, खूप हे करायला लागेल. सध्या हिचं काय वय? हे आता जास्तीत जास्त 2-2.5 वर्षाची असेल. 2-2.5 वर्षाची असणार. 2 दाताची आहे. आता जे ब्रीडर आहे ज्यांच्यापासून आपण हे गाय आणली, त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की हे गाय फर्स्ट लॅक्टेशन मध्येच आपल्याला 12 ते 13 लिटर दूध देणार. आणि दुसरी गोष्ट ही आहे की ह्या गाईला आपण म्हणजे ज्यांच्याकडून घेतली आहे हे पण एक खूप चांगले नामचीन डॉक्टर आहे आपले नागपुराचे, गायनेकोलॉजी स्पेशलिस्ट आहेत. आणि त्यांच्याकडून त्यांच्या घरची कालवड होती, आपण त्यांच्याकडून घेतली हिला. तर इथं आता आपल्याला जवळपास किती महिन्याची गाभण आहे ही? त्यांनी मला सांगितलं आहे की त्यांनी 2 महिन्यात आधी हिला क्रॉस केली होती. 2 महिन्यापर्यंत हिला काही हीट शो केली नाही. आपण चेक केली नाही आहे, फक्त ब्रीडच्या मुळे आपण हिला. कारण की अशी गाय भेटणे, अशी सायवाल गाय भेटणे, एवढी प्युअर लाईनची, एवढी प्युअर ब्रीडची, हे मुश्किल. आणि एवढ्या कमी वेळात एवढं बॉडी स्ट्रक्चर पण बनवणं मुश्किल आहे. ते पण आपल्या एरियात भेटणार. हो. आणि ह्या अशा गाई बॉडी वेटमध्ये कोणत्या नसलमध्ये येते? हा आपला आहे, हा खिल्लार नसलचा बुल आहे. आणि हा आपला जो बावधन म्हणतो आपण कर्नाटकचा, जे यांची कर्नाटकी जे ब्रीड आहे, जे यांचा जो हा नाक जातो, हा प्रॉपर खिल्लारमध्ये म्हणजे जे ओरिजिनल ब्रीड जो आपण म्हणतो त्याच्यातला हा येतो. हा कोसा खिल्लारमध्ये येतो. प्युअर कोसा खिल्लार ब्रीडचा बैल आहे हा. सध्या किती दात झालेले आहे? याचा 2 दाती आता लागले आहे. 2 दाती आला आहे हा. 2.5 वर्षाचा असणार हा. 2.5 वर्षाच्या मनाने चांगली म्हणजे हाईट बॉडी त्याची आली आहे. हो. याचा म्हणजे आपण जेव्हा याला आणला, आता 6 महिने झाले आपल्यापाशी येऊन, तेव्हापासून आपण याला आपल्यापाशी ठेवलंय. आपण काय याला खुराक देत नाही आतापर्यंत. आपण काय याला खुराक चालू नाही केली आहे. साधारण तंचावरती आणि आपल्या कुटारावरती आहे हा. तर मग आता समजा तुमच्या याच्यात कोणते काम घेता येते? आता तर काहीच नाही. आता आपण याला पटाला 1-2दा झुकलाय आणि चांगला याचा आलाय आपल्याला प्रतिसाद. आपण आपलं पटाचं जे आहे मुख्य काम नाही आहे. नाही, आपण फक्त शौकसाठी आपण ही जोडी आणली होती आपल्यापाशी. हा बैल आणला होता. तर हे पटाच्या हे चांगल्या कामात येऊ शकते. हे हिचं दूध आज 1 महिना झालाय आपल्या गाईला जाण्याला. 1 महिना पण व्हायला 2 दिवस बाकी आहे. हिचं दूध आजच्या तारखेला 3.5 लिटर सकाळी आणि 3.5 लिटर संध्याकाळी आहे. म्हणजे एकतर 7 लिटर. पहिल्या येतातली गाय 7 लिटर दूध, जात खिल्लार 7 लिटर दूध देणे, हे विदर्भामध्ये मी चॅलेंज करतो कोणापासून असतं. म्हणजे विदर्भातली एकमेव दुधारू खिल्लार गाय आहे. दुधारू खिल्लार गाय. आणि माझ्या हिशोबाने मजीद पठाण साहेबांच्या सांगण्याच्या अनुसार त्यांच्याकडे 14 लिटरची गाय आहे. आणि त्यांची ते गाय आहे ते पण माझ्या हिशोबाने दुसऱ्या का तिसऱ्या येतात, जास्त येतात. आपल्या जसं इंडियन ब्रीड मध्ये कसं होते, जेव्हा येत वाढतात तेव्हा दूध वाढते. तर तुम्ही आता विचार करा, इथं आजच्या तारखेला 7 लिटर दूध आहे. हे जेव्हा आपल्या पीक पिरियड वरती जाईल तेव्हा इथं दूध किती राहणार, आणि जेव्हा दुसरा किंवा तिसरा येत होणार इथं तेव्हा इथं दूध किती? 10 आरामात क्रॉस 10च्या वर तर क्रॉस करणार ते, मी गॅरंटी देतो तिची. आणि हीच गाय तुम्ही 2 वर्षानंतर येऊन बघा ना,
तिची अजून स्ट्रक्चर हिचा आणि हे पांढरीवालीचा काळीवाली हे सलगरी खिल्लार असल्यामुळे नाही का यांचं दूध आपण तेवढा विचार नाही करू शकत, पण तिने आपल्याला दूध दिला. तर त्याच्यात जो तिचा जो आता सम्राटचा मुलगा आलेला आहे सम्राटचा तो ब्रीडिंगच्या म्हणजे हिशोबानं फार हे तुम्ही एक गोष्ट आहे का तुम्ही ब्रीडिंग साठी आता जो बुल आहे तो सम्राटचा बछडा आहे. दुसरी गोष्ट तिच्या आईचा मिल्क लाईन मोठी म्हणजे छान आहे. मग तो बुल जेव्हा पण जवळ जाऊन बच्चा ब्रीडिंग मध्ये जर आपण ब्रीडिंग मध्ये केव्हा पण उतरू शकतो. आणि नाही ब्रीडिंग मध्ये उतरवायचं राहिलं आणि पटामध्ये उतरवायचं राहिलं तर त्याच्यामध्ये पण सम्राटचे खूप सारे रिझल्ट काम करतात. आता जशी हे कालवड आहे, ह्या कालवडीचं पण जे आईचा दूध होता तो 13 लिटर होता. तर थारपारकर नसलची ती आई होती, म्हणजे तिचा जो आई होती ना ते हरियाणा प्लस थारपारकर होती आणि हिच्यावरती थारपारकरचा सिमंट टाकला म्हणजे आपण हिला 80% तरी थारपारकर समजू शकतो. तर हिचं पण दूध चांगला राहणार. आपण मित्रांनो आपण हा आता फार्म बघितलाच आहे, पण आता भविष्यात या फार्मवर आपल्याला काय सुधारणा करायला मिळेल किंवा तुमची काय इच्छा आहे अजून याच्यात नवीन करण्याची? अशी इच्छा आहे आमची, जसं आता आमचा जो दूध आहे आम्हाला घरी जास्त दूध लागेल नाही, आम्हाला 2.5 लिटर दूध लागतं. आता आमचे 2 डॉक्टर मित्र आहेत, त्यांना आम्ही दूध प्रोव्हाइड करतो आणि सोबत आमचा बाकीचा दूध आमचं एका हॉस्पिटलमध्ये जातो. तिच्या पूर्ण पेशंट्सला आपला जे पण पेशंट्स रेकमेंडेड आहे मिल्कसाठी त्यांना आपल्याच गायचं होतं. तर आता माझी हेच इच्छा आहे की आपण ह्या गोष्टीला अजून वाढवायची आणि जितकंपर्यंत माझं होऊ शकते तितकी आपण ब्रीडवरती काम करायचं आणि गौची सेवा करायची. आणि अजून कोणकोणते तुम्हाला याच्यात देशी गोवंशाच्या जाती आणण्याची इच्छा आहे? माझी आता थारपारकर आली आपल्यापाशी. मला याच्यामध्ये कांग्रेज आणि गौरव हे 2 ब्रीड आपल्याला वाढवायचे. गौरवसाठी तर तुम्हाला रेफरन्स करत आहोत ना. तर गौरवचा आता विषय घेतला तुम्ही, तर गौरव ही आपली विदर्भाची मूळ जे नसल आहे, तर याच्यात तुम्ही काय म्हणजे आपण विदर्भातले आपण लोक आहेत तर त्याच्याबद्दल आपण काय नवीन करायला पाहिजे अशी तुम्हाला इच्छा हेच आहे की जसं तुम्ही म्हणजे आता आमच्या आता आज कसं आहे विदर्भामध्ये नागपूर साईडला गौडवची खूप कमी आहे ब्रीड. हे कसं आहे आपला जो वर्धा भाग आहे वर्धा साईडला तिथे जास्त ह्या ब्रीड येतात. तर कसं आहे जे चांगले ब्रीडर्स आहे त्यांनी याच्यावरती थोडं काम करायला पाहिजे की म्हणजे आपल्या गाईला जसं आता खिल्लार गाय म्हणाली तर तिला 14 लिटर दूध देणं कसं शक्य आहे? शक्य नाही आहे ना, पण त्यांनी शक्य करून दाखवलं. मिल्क लाईन खिल्लार मध्ये मिल्क आणला. जसं आता गीर हे विश्वविख्यात झालेली आहे, विश्वविख्यात तर त्याचं म्हणजे मूळ कारण हे आहे की त्यांच्यावर 4-5 पिढी त्यांनी कमीत कमी काम केलं आणि त्यांनी त्याच्यावरती काम केलं, त्याच्यावर संशोधन केलं आणि वरतून त्यांच्यावरती एक मोठा गोष्ट आहे की पब्लिसिटी झाली त्या ब्रीडची खूप जास्त. तर आपण सुद्धा जर अशा प्रकारे जर पब्लिसिटी करायचे पाहिजे त्याच्यावरती ब्रीडचं काम करायला पाहिजे. ब्रीडचं काम मेन आहे. आता जसं आपण थोडं चालू करू शकतो तर मग त्याला वाढवायला पाहिजे. जसं आता मला मजिद साहेबांनी पण म्हटलं होतं तर गौरवचा सगळ्यात चांगला काम कुठे आहे नागपुरामध्ये किंवा विदर्भामध्ये. मी तेव्हा सांगू नाही शकलो, पण अगर मला कोणी विचारेन का यार खीर मध्ये काम कोणतं तर चटकन बन्सी गौशाला निघते. काँग्रेस मध्ये कोणतं आहे त्यांचं नाव विदर्भातल्या आपल्या जयरामजी देसाई निघते. तर विदर्भातल्या आपल्या जे पशुपालक आहेत त्यांना गौरव कमीत कमी एक किंवा तरी गौरव जसं आता खिल्लार मध्ये आपण ठेवतो की म्हणजे एक खिल्लार सगळ्यांचं इकडे जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये अगर तुम्ही मराठवाड्यामध्ये जाल तर तिथे कसं आहे त्यांच्यापाशी 10-20 लिटरचे HF गाई असेल पण त्यांच्यापाशी एक खिल्लार राहील. हेच माझं पण म्हणणं आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या नागपुरामध्ये सगळ्यांनी विदर्भामध्ये आपली विदर्भाची एक ब्रीड आहे गौरव, तर तिला वाढवायसाठी जेवढे डेअरीचे उत्पादक आहे किंवा जेवढे आपले शेतकरी आहे त्यांनी एक गौरव काय आपल्या दारामध्ये आपल्या गोठ्यामध्ये आणून बांधायला पाहिजे. तेव्हाच आपल्याला तिथून 3-4 वर्षात आपल्याला त्याच्यात जे आता गैरसमज झालेला आहे की गौरव ही कमी दूध देते तर ती वाढेल. तो म्हणजे तो जो लेगसी आहे ते कमी होईल. कोणत्या ब्रीडरने त्याच्यावर काम केला, कोणते एखादी काय आहे जे जास्त दूध देत आहे, एखादा बुल आहे जिची आईनं जास्त दूध दिलं त्यांना कव्हर केलं, त्यांना ब्रीडिंग केली, त्याच्यावर चांगली एखादी जनरेशन निघाली, बुल पण निघाला तरी छान आहे, फिमेल पण निघाली तरी छान आहे. म्हणजे आपल्यापाशी एक असा ठोस एक माणूस पाहिजे जो हे करू शकतो.
आणि तसं तुमचा युट्यूब चॅनल पण आहे आता, जो गौरव गाईवरती आणि आपल्या विदर्भांच्या गाई ब्रीडर्सवरती काम करत आहे, तर त्याच्यामध्ये पण तुमचा खूप चांगला एक योगदान आहे याच्यावरती. हा, तुमच्यासारख्या जो लोकांचा आम्हाला प्रतिसाद सपोर्ट आहे मला, सपोर्ट आहे तुमचा तर पुढल्या वेळेस जेव्हा मी तुमच्या फार्मवर येणार तर निश्चितच मला इथं गौरव पाहायला मिळेल अशी इच्छा बाळगतो. तिथे आणि मला स्वतःला गौरव हे आणायची आपल्यापाशी, आपण एक गौरव आणू इथे आणि तिच्यावर पण आपण ब्रीडिंगचं चांगलं काम करू. आता तुम्ही एवढ्या सगळ्या गायी वापरता, तर तुमचं कृत्रिम रेतन म्हणजे आर्टिफिशियल इन्सेमिनेशन आणि नॅचरल मेटिंग याच्यात तुमचं काय, या बद्दल काय मत आहे तुमचं? बघा, नॅचरल मीटिंग पण करायला जाणार किंवा कृत्रिम रेतन पण करायला जाणार. नॅचरल मीटिंगमध्ये बुल्स आपल्यापाशी छान चांगले अवेलेबल असतात, तर त्याच्यामुळे कसं आहे आपल्याला जे आपल्या एरियामध्ये आहे किंवा आपल्या सिटीमध्ये आहे त्यांच्याच बुल्सने कव्हर करायला लागतं आणि आपल्यापाशी सेम ब्रीड्सचे तर भेटणं अवघडच आहे. तर याच्यामध्ये कृत्रिम रेतन हा खूप चांगला एक सायंटिफिक एक्सपेरिमेंट आहे. आता याच्यामध्ये कसं आहे, पण एक प्रॉब्लेम आहे का डॉक्टर्स चांगले भेटत नाही जे गायनेकॉलॉजिकल स्पेशलिस्ट आहे, आणि कसं आहे कधी कधी भेटून जातात तर लाभले, तर आम्हाला लाभले याच्यामुळे आम्ही करू शकत आहोत. नाही लाभले असते तर आम्ही असे शांत पडलो. पण माझ्या मते जर आपण नॅचरल मीटिंगला जर प्रिफरन्स दिला तर त्याच्यात जे आहे आपला जो कॉस्ट जे इन्व्हेस्ट होते आपली आणि जे आपलं 90% काम त्याच्यातून म्हणजे कमी होऊन जाते. हो, पण आता तुम्ही मला एक सांगा, म्हणजे सम्राट बुल पर्यंत तर जाऊ नाही शकत नाही, पण काहीतरी सोर्स आपल्यापाशी आला तर ते आहे का म्हणजे प्रत्येक त्या दोन्ही गोष्टींचा एक आपापला फायदा आणि आपापला नुकसान आहे. आता जसं गौरव ब्रीड मध्ये अगर आपण म्हणू, गौरव मध्ये सिमन्स अवेलेबल नाही, सीमन अवेलेबल नाही आहे, तर मग आपल्याला नॅशनल मीटिंग मध्ये चांगले बुल आहे, गव्हर्नमेंट मार्केटमध्ये आहे चांगले बुल लोकांपाशी आहे, आपण तेच तो करायचं. आता ज्याचं असं गिर मध्ये झालं, साहिवाल मध्ये झालं, बुल्स नाही भेटत ह्या ब्रीड मध्ये, तर त्याच्यामुळे आज माणसाला कृत्रिम रेतन करायला लागतं. नाही तर मग कसं आहे, अगर नॅचरल ब्रीडिंगच्या सोर्स मध्ये गेला तर तो पागल होऊन जाईल, सिम्पल बोललो तर. कारण की तो काय किती जनरेशन आहे, याचा बाप कोण, याचा आजा कोण, तिथपर्यंत जात बसेल तर क्रॉस ब्रीडिंग होऊन जाईल. एक अगर चुकीने इनब्रीड झालं मग तर भानगड. त्या व्हिडिओमध्ये आपण श्रीनाथजी फार्म्स येथील देशी गोवंशाचा छंद बघितला. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. तोपर्यंत बघत राहा वसुंधरा. धन्यवाद.